सावरगाव बंगला येथील अपघाताची घटना आणखी पुसदकर विसरलेही नाही की त्याहूनही भयंकर घटना आज आपल्या पुसद शहरामध्ये घडलेली आहे। शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुसद उमरखेड रोड जवळील जे महावीर नगर आहे त्याच्या बाजूलाच जे टर्निंग आहे त्या ठिकाणी एका 3 चाकी ॲपे वाहनाचा गंभीर भयंकर असा अपघात झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। आता मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे आज दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजीच्या सकाळी 11:30 ते 12 वाजताच्या सुमारास ॲपे 3 चाकी वाहन क्रमांक MH25 N 1335 हे वाहन मंगलमूर्ती नगर मार्गे साई मंदिरकडे जात असताना पुसद उमरखेड रोड महावीर नगर च्या बाजूला जे टर्निंग पॉइंट आहे त्या ठिकाणी एक मोठा गड्डा आहे। आता तेथील उपस्थित लोकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे पहिले तर त्या ऑटो चालकाला तो गड्डा दिसला नाही, परंतु जेव्हा त्या व्यक्तीला तो गड्डा दिसला त्याने जोराने ब्रेक मारला आणि ऑटो अक्षरशः पलटी झाला। घटनास्थळावरची आम्ही फुटेज आणलेली आहे त्यामध्ये अक्षरशः दिसत आहे, परंतु ते आम्ही दाखवू शकत नाही की जे चिमुकली होती, जे कवटीचा भाग आहे, डोक्याचा भाग आहे, अक्षरशः रस्त्यावर घासत गेला। आता तेथील उपस्थित लोकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्यामध्ये आणखीही 5 ते 6 लहान लेकरं असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। महत्वाची बाब म्हणजे हे वाहन कुठून कुठे जात होते याची माहिती मिळालेली नाही। वाहन कुठले आहे याची सुद्धा माहिती मिळालेली नाही। आता जे चालक आहे ते हॉस्पिटलमध्ये गेले असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे, परंतु ऑटोची जी आपण शूटिंग आणली त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की ऑटोमध्ये घरगुती सामान, भांडे कुंडे आहे। त्याचमुळे तेथील उपस्थित लोकांच्या सांगितल्याप्रमाणे हे वाहन कुठेतरी समोर जत्रा चालू असावी आणि त्यामध्ये हे जात होते आणि त्याच दरम्यान हा अतिशय भयंकर असा अपघात घडलेला आहे। आता जे मृतक व्यक्ती आहे त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी नेण्यात आली असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। या घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशनांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा हे सद्यस्थितीमध्ये सुरू आहे। लवकरच या घटनेसंबंधी नाव, ते रहिवासी कुठलचे होते आणि कुठे जात होते ही जी राहिलेली माहिती आहे आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे। त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।